नमस्कार. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइट या बातमीपत्रात मी गुरुराज आपलं स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. वर्षभरात पुणे महापालिकेच्या 600 कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती. पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. भवानीनगरच्या छत्रपती कारखान्यासमोरून जाणाऱ्या महामार्गाचे काम स्थानिकांनी पाडले बंद. आणि पुणे विमानतळावरील नर बिबट्या अखेर सुरक्षित जेरबंद. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत विविध विभागांमधील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे आदेश देण्यात आले. सोबतच अनुकंपा तत्वावर पात्र वारसांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना याबाबत ऑर्डर देण्यात आल्या. पुणे शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता नागरिकांना सोयी सुविधा देण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांतर्गत विविध विकास कामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी 32,523 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसलाय. प्रभाग क्रमांक 12चे माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे श्री छत्रपती साखर कारखान्यासमोरून जाणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी बंद पाडले. अंडरपासची उंची कमी असल्याने ट्रॅक्टर, ट्रेलर, हार्वेस्टर यासारखी वाहने रस्त्यापलीकडे नेण्यास अडचण निर्माण होणार असल्याने हा मार्ग कारखान्याला बायपास करून न्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली. बातमीपत्रात घेऊयात छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पाहूयात उर्वरित घडामोडी. पुणे पुस्तक महोत्सवात यावर्षी 6 दिवसांचा भव्य लिटरेचर फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या 3 दिवसात मराठी साहित्यिक आणि विचारवंतांची सत्रे असून पुढील 3 दिवस हिंदी, इंग्रजी लेखकांच्या संवादाने रंगणार आहेत. या फेस्टिवलमध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बानू मुस्ताक, MJ अकबर, शरणकुमार लिंबाळे, प्रवीण दीक्षित, कलाकार सचिन पिळगावकर आणि गिरिजा ओक यांसह अनेक मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक प्राध्यापक योगेश बोराटे यांनी दिली. पुणे पुस्तक महोत्सवाच्या यंदाच्या 3ऱ्या वर्षी आपण पुणे लिट फेस्ट आयोजित करतो आहोत. 6 दिवसांचा हा लिट फेस्ट असणार आहे आणि 6 दिवसांच्या लिट फेस्टचं जे उद्घाटन आहे ते बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते 16 डिसेंबरला होणार आहे. आणि या लिट फेस्टचं वैशिष्ट्य असं यंदा की पहिले 3 दिवस आपल्याला मराठी साहित्य विश्वाशी संबंधित असणाऱ्या चर्चा अनुभवायला मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर उरलेले 3 दिवस हिंदी आणि इंग्लिश मधल्या चर्चा होणार आहेत.
आणि जर या लिट फेस्टमध्ये सहभागी वक्त्यांची नावं आपण पाहिली तर एस जयशंकर सर असतील, बानू मुश्ताक असतील, शरणकुमार लिंबाळे सर असतील, प्रवीण दीक्षित सर असतील, MJ अकबर असतील, सचिन पिळगावकर, गिरिजा ओक अशा सर्व मान्यवर मंडळींच्या साहित्यविषयक जाणीव आपल्याला या लिट फेस्टच्या माध्यमातून समजून घेता येणार आहेत. लिट फेस्टचं आयोजन जे आहे ते आपण एम्फी थिएटरमध्ये करतो आहोत, फर्ग्युसन कॉलेजच्या एम्फी थिएटरमध्ये. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले शुभेच्छांचे बॅनर सध्या चर्चेत आलाय. या बॅनरचे वैशिष्ट्य म्हणजे यावर शरद पवारांसोबतच अजित पवारांचाही फोटो असून घड्याळ चिन्हही झळकत आहे. याबाबत बोलताना गायकवाड यांनी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याबाबत आपल्याला आशा असल्याचं सांगितलं. मी प्रथम सगळ्यात पहिलं आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज 12/12/2025 रोजी त्यांचा वाढदिवस असल्यामुळे प्रथम त्यांना शुभेच्छा देतो व ही योग्य वेळ आहे की राष्ट्रवादीचा पुणे शहरात पुन्हा एकदा झेंडा फडकवण्याची ही ती वेळ आहे. पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादीची ताकद दाखवण्याचा आणि आपला महापौर बसायची ही वेळ आहे. तर साहेबांना मी एवढा मोठा नाही की मी साहेबांना की एकत्र या असं म्हणू शकतो, पण मी विनंती करू शकतो. आदरणीय दादांना आणि पवार साहेबांना विनंती असेल, सुप्रियाताईंना विनंती असेल की पुणे शहरातल्या कार्यकर्त्यांचा विचार करून आपण शहरावरती पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी एकत्र यावं. गेल्या 7 महिन्यांपासून पुणे विमानतळ परिसरात वास्तव्यास असलेला नरबिबट्या अखेर काल जेरबंद झालाय. पुणे वन विभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि एअरफोर्सच्या संयुक्त मोहिमेद्वारे या बिबट्याला सुरक्षितरित्या बेशुद्ध करून पकडण्यात आले. विमानतळाची विस्तृत रचना आणि कडक सुरक्षा लक्षात घेता त्याला पकडणे अत्यंत आव्हानात्मक ठरल्याचं रेस्क्यू टीमकडून सांगण्यात आलं. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाली टोल नाक्यावर तुळजापूर बारामती एसटी अचानक बंद पडल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. टोल नाक्यावरील लेनमध्येच बंद पडलेल्या या बसला शेवटी प्रवाशांनी धक्का देऊन बाहेर काढला. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालं. या बातमीसह वेळ झाली पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.